मुंबईतल्या एलिफंटा बोट दुर्घटनेत बदलापुरातील मंगेश केळशीकर यांचा मृत्यू झालाय. मंगेश नेव्हीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर होते. जी स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली त्यात मंगेश हे बोटच्या इंजिनची टेस्टिंग करत होते. मंगेश यांच्या निधनामुळे केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या पाश्चात वृद्ध आई, पत्नी आणि 4 वर्षांचा मुलगा आहे. मंगेश यांची पत्नी 3 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या कुटुंबात मंगेश हेच एकमेव कमावते होते. त्यांच्या निधनानंतर केळशीकर कुटुंबाचा आधार हरपलाय. शासनाने आणि सामाजिक संस्थांनी केळशीकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा असं आवाहन स्थानिक रहिवाशांनी केलंय. म्हणजे खूप शॉकिंग आहे आमच्यासाठी. आणि आम्ही कसं आमचं नेहमीचं उठणं बसणं आहे आणि त्यांना आम्ही एका हाकेवर त्यांना कधीही हाक मारली ना, मंगेश भाऊ हे आम्हाला ही मदत हवी आहे किंवा हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, तर ते कधीही आम्हाला त्यांनी नाही ही गोष्ट कधीच बोलले नाही. ते खूप चांगले होते. त्यांची वाईफ पण खूप चांगली आहे आणि तो छोटा मुलगा त्याच्याकडे तर आम्हाला बघवतसुद्धा नाही आहे. आणि प्लीज जी काही मदत होईल ना सगळ्यांकडून, आमचं सगळ्यांचं तुम्हाला आव्हान आहे, प्लीज त्यांना काही मदत करा. तुम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार ज्यांच्याकडूनही होईल सगळ्यांनी मदत करा. इथले लोकल पॉलिटिक्स आहेत त्यांनी केली तरी काही वाईट नाही आहे. प्लीज करा तुम्ही मदत. नाव काय आपलं? जया मराठे. आणि ती जेवढे खूप छान होता, मनमिळावू होता. प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हायचा. खूप मनमिळावू पोरगा होता आणि वय त्याचं अजिबातच नाही, 30 ते 33च्या आसपास असेल. त्याच्यानंतर त्याची एक पत्नी, एक छोटं बाळ आहे त्याचं 5 वर्षाचं आणि आता ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे. अशी अत्यंत दुःखद घटना झालेली आहे आज या ठिकाणी. तर तुम्ही प्रशासनाकडून किंवा तुमच्या चॅनलकडून जितकी तुम्हाला मदत करता येईल तितकी प्लीज करा. म्हणजे सगळ्यांचा हात जोडून तुम्हाला विनंती आहे. त्या मुलीच्या मागे कोणी नाही, तिला सासरे नाही आहेत, तिला वडील नाही आहेत, त्या घरी कोणी नाही, ती खूप एकटी पडलेली आहे मुलगी. नाव काय आपलं? कविता कांसे.